प्रभाकर आणि ब्रदर विशाल आपल्याला वर्शिप मध्ये लीड करतील. हालेलुया हालेलुया. खरोखर प्रियानो प्रभू येशूला आम्ही धन्यवाद देऊया, त्याची आम्ही स्तुती करूया, त्याचा आम्हाला धन्यवाद देऊया. कारण की देवाचं वचन सांगतं प्रियानो की देवाची करुणा आमच्यावर नवीन झाली आहे. हालेलुया. ती नवीन अशी झाली आहे प्रियानो की त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे प्रियानो आज आम्ही नवीन झालो आहोत. कारण देवाचं वचन सांगताना प्रियानो कोरिंथीकरांचं पुस्तक सांगतो जेवढे ख्रिस्त येशूच्या काही आहे ते सर्व नवीन उत्पत्ती आहे. पहा जुनं सर्व काही होऊन गेलं आहे आणि सर्व काही नवीन झालं आहे प्रियानो. हालेलुया. आणि खरोखर आम्ही ख्रिस्तामध्ये आज नवीन उत्पत्ती आहोत प्रियानो. आमच्यामध्ये प्रियानो जुना जीवन म्हणजे जे शापाधीन होतं प्रियानो, जे नरकाधीन होतं प्रियानो, ते सर्व येशू ख्रिस्ताने काढून टाकलं. हालेलुया. आणि आज आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्या देवाची आम्ही स्तुती करूया प्रियानो, त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया प्रियानो. आम्ही एक गीत गाऊन त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियानो. अपने गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. सब कुछ होता है लघु जब होता है.
जब धोता है यीशु मसीह तेरा लहू तन मन धोता है सब कुछ होता है लहू जब धोता है सब कुछ होता है लहू जब धोता है शुद्ध करतं मुक्त करतं हालेलुया कारण की देवाचं वचन सांगतो रोमकाराच्या पुस्तकामध्ये 3 अध्याय वचन 23 सांगतो सर्वांनी पाप केलं आणि पापामुळे ते देवाच्या गौरवापासून पुणे झाले प्रियानो अंतरले हालेलुया परंतु प्रियानो देवाच्या रक्ताच्या द्वारे प्रियानो त्याने आपली ती खंडणी भरली आणि आपल्याला प्रियानो सर्व बंधनातून मुक्त केलं प्रियानो हालेलुया सर्व रोगामधून मुक्त केलं प्रियानो हालेलुया इवन देवाचं वचन सांगतं प्रियानो त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्ग उघडला हालेलुया आणि आजही येशू ख्रिस्त प्रियानो आमच्यामध्ये उपस्थित आहे हालेलुया तो आपला कधी त्याग करत नाही आपल्याला कधी तो सोडत नाही प्रियानो हालेलुया त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये सदैव आहे प्रियानो हालेलुया म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया त्याची आम्ही स्तुती करूया आम्ही एक गीत देऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ त्याच्या नावाला उंच आणि उंच आम्ही गीत देऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद तेरी हर पल महिमा हो
बायबल सांगते येशू काय बोललं, मीच आदी आहे आणि मीच अंत आहे. तो अल्फा आणि ओमेगा आहे. हालेलुया. आणि सर्व स्तुतीमध्ये बसणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर आता दगडाच्या आणि प्रियानो धोंड्याच्या मंदिरामध्ये नाही राहत. हालेलुया. परमेश्वर आता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. आणि प्रियानो तो आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज काय करत आहे, अद्भुत कार्य करत आहे. ते कशाच्या द्वारे प्रियानो, तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. आणि बायबल सांगतं प्रियानो, खरोखर तो बोलला ना की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. तर या प्रियानो आम्ही त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करूया. आम्ही एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियानो पवित्र आत्मा उतर अभिषेक से हमारे
तुझ्या मित्र नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान. राजाच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू धन्यवाद की तुझ्या एकुलते एक पुत्राला प्रभू येशूला तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलंस. आमच्यासाठी प्रभू येशू तुझं मोलपान रक्त सांडलंस, आम्हाला नीतिमान केलंस, आम्हाला नवीन जीवन दिलंस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. राजाच्या राजा आणि प्रभूच्या सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पित्या आहे. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत. ओरा बाबा बारिया दरे बेरिया धराबा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा. यीशु तू कैसा पिया, लहू से बोल लिया. मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा. यीशु तू कैसा पिया, लहू से बोल लिया. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. आराधना हो तेरी, वंदना होवे तेरी. आराधना हो तेरी, वंदना होवे तेरी. आशा यही नासरे, पूजा करूं मैं तेरे. आराधना हो तेरी, वंदना होवे तेरी. आराधना हो तेरी, वंदना होवे तेरी. आशा यही नासरी, पूजा करूं मैं तेरे. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. हो तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया
गुनहगार तू कहलाया। आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया। आंसू को अपना
पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर सन्मान राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू पिता आज तो आमच्यामध्ये उपस्थित आहेस या जागेमध्ये पिता आज तो हजर आहेस मी धन्यवाद आजची पूर्ण वेळ पिता आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पिता आज तू प्रत्येक तुझ्या लेकरांना तू दर्शन दिलंस प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरलंस सामर्थ्याने भरलंस प्रत्येकाला आम्हाला आज ओ राबा खाराबा ओ रियांदे बेरियांदा तुझ्या आरोग्याने भरलंस आम्ही धन्यवाद ही पूर्ण वेळ प्रभू इथं पुढे प्रत्येक क्षण तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालवलंस म्हणून धन्यवाद सर्व गौरव तुझ्या येशूच्या नावात आमेन Hallelujah. Hallelujah. प्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया आपल्या मध्ये विशाल यावेळेस पुढे येईल आणि प्रार्थना करून वचनासाठी प्रभूने त्याच्या इच्छेने त्याच्या आत्म्याने आपल्याला आजचं वचन द्यावं. आपण प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो प्रभू. प्रभू तुला महिमा सन्मान आणि गौरव देतो. पिता येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू आजच्या वचनासाठी. आजचं संपूर्ण वचन पिता तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो प्रभू. प्रभू भैयाच्या जीव शरीर व आत्म्याला आम्ही येशू तुझं रक्त लावतो. धन्यवाद देतो प्रभू येणारं वचन पूर्णपणे तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला देणार आहेस त्याबद्दल. या वचनाच्या द्वारे प्रभू इथे असलेल्या प्रत्येकांवर आणि जे प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन बघत आहे प्रभू त्या प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव करण्यास प्रभू आमच्या प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावामध्ये प्रभू या वचनाच्या द्वारे तू बदलणार आहेस म्हणून धन्यवाद देतो. एक नवीन आणि अद्भुत कार्य प्रभू या वचनाच्या द्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करणार आहेस म्हणून धन्यवाद देतो. प्रत्येक बंधन आणि जोखड प्रभूजी या वचनाच्या द्वारे प्रभू तू तोडणार आहेस म्हणून धन्यवाद देतो. पूर्णपणे प्रभू हे वचन तुझ्या पवित्र हातामध्ये तू घेतलंस आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू तू दिलंस म्हणून धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता तू लीड करत आहेस आणि तू गाईड करत आहेस त्याबद्दल. प्रभू हे वचन तू आशीर्वादित केलेलं आहेस म्हणून धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून काय प्रभू आमेन. हालेलुया. बरोबर प्रियांनो एक खूप महत्त्वाची गोष्ट मागच्या आठवड्यामध्ये प्रियांनो आपण बघितलं की जे जीवन आहे ते नेहमी हलणारं जीवन ना. जो प्रत्येक व्यक्ती हलतो श्वास घेतो तोच व्यक्ती काय जिवंत आहे. हालेलुया. आणि बायबल पण सांगतं जे हालतात जे झटतात तेच आशीर्वाद. हालेलुया. जे लोक एका जागेवर बसून जातात जे आपल्या जागेवरून हालत नाही जे आपण पाहतो ना की आपली जागा सोडत नाही. प्रियांनो तुम्हाला माहितीये जो व्यक्ती जागा सोडत नाही तो काय होतो एक मुर्दा. तुम्हाला माहितीये काय असतो मुर्दा कसा असतो चालतो का हालतो. एक मुर्दा चालत नाही हालत नाही श्वास घेत नाही काहीच करत नाही तो एका जागेवर पडून असतो की नाही. मग तुम्हाला माहिती प्रियांनो एक खूप महत्वाची गोष्ट जर आपल्याला एक आशीर्वादित जीवन जगायचंय तर आपल्याला नेहमी एक खूप महत्वाची गोष्ट आहे ना की आपलं जे जीवन आहे हे नेहमी हलणारं जीवन पाहिजे. कसं जीवन पाहिजे हलणारं आणि झटणारं. हालेलुया. आपण जर मत्ते याचा 6वा अध्याय आणि 33 वचन जर वाचलं बायबल सांगतं तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रियांनो परमेश्वराचं वचन काय सांगतं तुम्ही पहिल्याने देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळविण्यास झटा. हालेलुया. प्रियांनो आपण बघतो की जे झटतात त्यांनाच देव प्रतिफळ देतो. बायबल सांगतं
की जे झटतात, जे देवाचा झटून शोध करतात, त्यांनाच परमेश्वर प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर प्रियांनो, जे प्रभू येशूसाठी आणि आपल्या जीवनातील कोणत्याही गोष्टीसाठी देखील जर झटत नाही प्रियांनो, तर त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही. मागच्या वेळेस आपण बघितले, मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगितले. बायबल सांगता, अरे आळशा, मुंगीकडे जा आणि तिच्यापासून शिक. तुम्हाला माहितीये, आळसपणामुळं गरिबी एका दरोडेखोराप्रमाणे त्या माणसाला काय होऊन जाती, गाठती. बायबल सांगते. तुम्हाला माहितीये गरिबी कशामुळे येते? गरिबी, देवाचं वचन सांगतं ना, गरिबी ही आपण पाहतो प्रियांनो ना, आळस, जे लोक हालत नाही, जे लोक काम करायला तयार नाहीत, जे लोक आपण पाहतो ना एका जागेमध्ये बसू नये. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचन सांगतं ना, आता बघा ना, आपण जर नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि आपण जर 10-11 वचन जर वाचलं तर बायबल सांगतं ना, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निसतो, असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठी. हालेलुया. तर तुम्हाला माहिती प्रियांनो, आपण पाहतो, जर आपण आपल्या जागेवरून हललो नाही, जर प्रियांनो आपण मेहनत केली नाही, आपण जर झटलं नाही, तर प्रियांनो गरिबी आपोआप येणार आहे की नाही? इवन जर आपल्याला परमेश्वराला जर खुश करायचंय, तर आपलं जीवन देवाचा झटून शोध करणारं जीवन पाहिजे. हालेलुया. जे आळशी आहेत देवासाठी प्रार्थना करण्यासाठी, अनेक लोकांना आळस येतो प्रार्थना करायला, अनेक लोकांना बायबल वाचायला आळस येतो. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला बायबल वाचायला जर आळस येते, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच आशीर्वादित होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच आशीर्वादित होऊ शकत नाही. आता तुम्ही बोलायला असं कसं, असंच आहे. जर तुम्हाला बायबल वाचायला जर आळस आहे, जर तुम्ही बायबलचा झटून शोध करणार नाही, जर बायबल तुम्ही झटून वाचणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही आशीर्वादित होऊ शकणार नाही. बघा, कारण बायबल सांगतं ना, जर सर्वात पहिलं स्तोत्र असं म्हटलेलं आहे ना, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. काय धन्य पुरुष काय करतो? आशीर्वादित पुरुष काय करतो? आशीर्वादित पुरुष प्रियांनो देवाच्या वचनाचं अहोरात्र मनन करतो. कसं मनन करतो? अहोरात्र. हालेलुया, हालेलुया. ना इथं बायबल सांगतं ना, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. हालेलुया. काय करतो हा माणूस? परमेश्वराच्या नियमशास्त्राचे, परमेश्वराच्या वचनाचे दिवस आणि रात्र मनन करतो. परमेश्वराच्या वचनाचे दिवस आणि रात्र मनन करतो. हालेलुया. कसं वाचत आहे? कसं तो परमेश्वराचा शोध करत आहे? दिवस आणि रात्र. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपला जो देव आहे प्रियांनो, तो त्या लोकांना आशीर्वाद देतो जे त्याचा शोध झटून करतात. आमेन, हालेलुया. मागच्या वेळेस आपण बघितले ना, आणि जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. काय? तो परमेश्वर त्यांना प्रतिफळ देणारा आहे. पण जे आळशी आहेत ना, ज्यांना प्रार्थना करायला आवडत नाही, ज्यांना देवाचं वचन वाचायला आवडत नाही, ज्यांना चर्च मध्ये यायला आवडत नाही, ज्यांना देवाचा झटून शोध करायला आवडत नाही, ते नेहमी शापित जीवन जगतात. कारण बायबल सांगतो धन्य पुरुष काय करतो? धन्य म्हणजे आशीर्वादित. हालेलुया.
तो आशीर्वादित माणूस काय करतो तर तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. बायबल सांगतं जे काही तो माणूस हाती घेतो त्याच्यामध्ये त्याला यश मिळतं. कुणाला? सर्वांना नाही. हालेलुया. जो माणूस काय करतो दिवस आणि रात्र परमेश्वराच्या वचनाचे मनन करतो, त्याचा झटून शोध करतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियानो ना, की आपल्याला काय करायचंय परमेश्वराचा शोध करायचा आहे. पण तो शोध असा बरोबर नाही करायचा, त्याचा शोध झटून करायचा. जे त्याचा शोध झटून करतात त्यांनाच तो पावतो. आमेन. अजून एक वचन आपण पाहूया. आपण जर यिर्मया याचा 29 अध्याय आणि आपण 11 पासून ते 13 पर्यंत वचन बायबल इथं सांगतं, परमेश्वर म्हणतो तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. आता बघा हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील लागू. हालेलुया. बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो की माझ्या मनात ज्या योजना जे संकल्प आहेत ते संकल्प हिताचे आहेत. कसे आहेत? हित. हित म्हणजे काय? चांगले. देवाची इच्छा आहे आपलं चांगलं करा, कारण देव चांगला आहे. जे चांगले असतात ना ते नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करतात. हालेलुया. आहे की नाही? जो चांगला आहे अंतःकरणापासून तो पण दुसऱ्यांचं नेहमी चांगलंच करणार. आणि आपला देव 100% चांगला आहे. हालेलुया. किती चांगला आहे हे जर पाहायचं असेल तर क्रूस कामाकडे बघा. हालेलुया. की विचार करा, त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. हालेलुया. त्याचं मोलवान रक्त सांगितलं. कोण देऊ शकतो ना? या जगामध्ये अनेक जण ना जीव तर देऊ नाही शकत, जीव तर घेऊ शकतात. जीव घ्यायला तयार आहे की नाही, पण जीव द्यायला कोणच तयार नाही. हालेलुया. पण येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. हालेलुया. त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ना जो देव आहे हा चांगला आहे, नेहमी चांगला आहे. आमेन. हालेलुया. पण इतकंच नव्हे प्रियानो ना, बायबल सांगतं की देव आपल्या प्रेमाचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त सुवेळी आपणासाठी मरण पावला. हालेलुया. येशूने काय केलं? आपण पापी होतो, आपण त्याचे शत्रू होतो, आपण त्याच्या विरुद्ध होतो ना, आपण त्याच्या आज्ञा मोडत होतो, आपण त्याला जे आवडतं त्याच्या उलट करत होतो, पण तरी पण प्रियानो त्याने आपल्यासाठी त्याचा प्राण दिला. हालेलुया. प्रियानो किती अद्भुत ना. आपण पाहतो की आपण आपल्या शत्रूवर, मला नाही वाटत या जगामध्ये म्हणजे खूप कठीण आहे ना की आपल्या शत्रूवर प्रेम करणं, पण येशू आपल्यावर प्रेम करतो. त्याने विचार करा, आपण त्याचे शत्रू असता त्याने आपल्यासाठी त्याचा प्राण दिला. आमेन. हालेलुया. किती महान प्रेम आहे. हालेलुया. याच्यापेक्षा महान दुसरं प्रेम कोणतंच नाही. हालेलुया. आणि म्हणून जर तुम्ही प्रेम शोधत असाल, अनेक जण प्रेम शोधत आहे नाही का, हा माझ्यावर प्रेम करल, माझी आई माझ्यावर प्रेम करल, माझा वडील माझ्यावर प्रेम करतील, माझा नवरा माझ्यावर प्रेम करल, माझी बायको माझ्यावर प्रेम करल, माझे मुलं माझ्यावर प्रेम करतील. आणि अनेकदा माणसाला निराशा येते. कारण अनेकदा ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो की ते माझ्यावर प्रेम करतील ते आपल्याला धोका देतात ऐन वेळी ना. ऐन वेळेला आहे की नाही, की जे एकदम आपल्या जवळचे असतात ते लोक देखील आपल्याला साथ देऊ शकत नाही. आम्ही एक गोष्ट सांगतो की मनुष्यावर आपण भरोसाच ठेवू शकत नाही की नाही. हा आपण आता ऍज अ विश्वासणारे आपण स्वतः
होईल तितका आपण प्रयत्न करतो प्रत्येकावर प्रेम करायचा, पण आपण पण फसू शकतो, आपण देखील कमी पडू शकतो, कारण शेवटी आपण माणूस आहोत. हालेलुया. पण देव मात्र कधीही कमी पडत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तो देव आपल्याला कधीच सोडणार नाही, तो एक देव आपल्याला कधीच त्यागणार नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया, की जो देव इतका चांगला आहे, इतका प्रेमळ आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण देखील त्याचा झटून शोध करणं गरजेचं. आमेन. कारण बघा, इथं आपण बघितलं तो परमेश्वर काय म्हणतो, की जे संकल्प मी तुझ्यासाठी केले ते कसे हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आपला देव आशा देणारा देव आहे, आशीर्वाद देणारा देव. हालेलुया, हालेलुया. पण आता ह्या वचनानंतर पुढचं वचन असं म्हटलं, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. इथं बायबल सांगत आहे, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशूने आपल्यावर पूर्ण प्रेम केलं. येशूने कसं प्रेम केलं आपल्यावर? पूर्ण प्रेम केलं, अर्धाने प्रेम केलं. आता येशूने आपल्याला देवाने आज्ञा दिली ना, तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. देव का म्हणतो पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर? कारण तो पण आपल्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती करतो. जर तो देव आपल्यावर जर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करत नाही, मग तो पण आपल्याला सांगू शकत नाही की तू माझ्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया, हालेलुया. जर तो देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या रक्ताचा एक एक थेंब त्याने आपल्यासाठी सांडला, त्याने त्याचं सर्वस्व आपल्यासाठी दिलं. हालेलुया. आणि मग प्रियांनो, जर आपण अनेक लोकांना अर्धा तास ते देवाच्या सानिध्यामध्ये वेळ नाही घालू शकतो ना, अर्धा तास बायबल नाही वाचू शकतो. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना बोलला, तुम्ही एक घटका देखील माझ्या बरोबर राहू शकत नाही. येशूला पकडण्यासाठी आले होते आणि बायबल सांगतं, येशूनी त्याच्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही प्रार्थना करीत जागृत राहा, माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण आता मला खूप भयंकर शिक्षा सहन करावं लागणार. पण येशू ज्यावेळेस तिथे गेला, येशूने बघितलं त्याचे सर्व शिष्य काय केले? झोपले, ढाराढूर बोलत होते. आणि आज येशू जर आपल्याकडे बघत आहे आणि आपण पण जर त्याच्यासाठी 1 घंटा जर आपण देऊ शकत नाही, तर मला असं वाटतं ना, येशूला तसंच वाटत असेल ना, जसं शिष्यांसाठी वाटलं, तुम्ही 1 घंटा मला देऊ शकत नाही? मी तर तुमच्यासाठी माझा जीव दिला, मी तर तुमच्यासाठी माझ्या रक्ताचा एक एक थेंब सांडला, मी तुमच्यासाठी सर्वस्व दिलं, आणि तुम्ही 1 घंटा माझ्यासाठी देऊ शकत नाही? हालेलुया. इतकं किती मोठं वाटतं ना लोकांना, 1 घंटा कसं द्यायचा फास्ट. हालेलुया. तर खरं पाहायला गेलं 1 घंटा देऊन पण फायदा नाही आहे, कारण बायबल सांगतं, ज्या वेळेस आपण पूर्ण जीवे भावे त्या परमेश्वराच्या शोधास लागतो, त्यावेळेसच परमेश्वर बोलतो, तेव्हा मी तुम्हाला पावेन. जर तुम्ही अर्धवट अंतःकरणाने त्या देवाचा शोध करतोय, तर तो तुम्हाला पावणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो स्पष्ट,
जोपर्यंत तुम्ही पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने तुम्ही त्याचा झटून शोध करणार नाही, तोपर्यंत तो देव तुम्हाला पावणार नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की देवाला शोधणं, देवाला शोधणं हे कशावर अवलंबून आहे ना? देवाला शोधणं कशावर अवलंबून आहे? आपण कसं शोधू शकतो देवाला? ज्यावेळेस आपण पूर्ण जीवे भावे, पूर्ण अंतःकरणापासून, पूर्ण शक्तीने आपण त्याचं झटून शोधतो. हालेलुया. येशू ख्रिस्त काय बोलला माहितीये प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ना? तिथं असं म्हटलं की तू शीत नाहीस आणि तू उष्ण पण नाहीयेस. तू कोण आहेस? मधीच आहे. कोण आहे? कोमट. कसा आहे तू? कोमट. आणि तू कोमट आहे म्हणून मी तुला फेकून देणार, ओपून टाकणार. हालेलुया. देवाला उष्ण लोक आवडतात. कसे लोक आवडतात? उष्ण. हालेलुया. है ना? देवाला असे लोक आवडतात जे त्याचा शोध झटून करतात ना. जर मला तुम्हाला 100 वेळेस सांगावं लागतं बायबल वाचा, बायबल वाचा, बायबल वाचा ना, तर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे, देव 100 वेळेस सांगेल, 1000 वेळेस सांगेल. हालेलुया. पण शेवटी विचार करा, आपण पण थकून जातो कोणाला हे सांगायला, है की नाही? विचार करा. म्हणून प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आपल्याला जर देवाला खुश करायचंय तर आपल्याला त्याचा शोध कसा करायचा आहे? झटून करायचा. आमेन. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया ना. आपण जर प्रेषितांची कृत्ये याचा 17 अध्याय आणि 27 वचन, बायबल इथं सांगतं, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाच पडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. हालेलुया. आता एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना. आपण सुरुवात केली मागच्या आठवड्यामध्ये, मी बोललो ना, कोणतीही गोष्ट जोपर्यंत तुम्ही झटून करणार नाही तुम्हाला यश भेटणार. सपोज तुम्ही कुठं जॉबला लागला आणि जॉबला तुम्ही लागला आणि तुम्ही कामच करायला तयार नाही, तुम्ही तिथंच बसून येतो. हा, तर तुमचं अरे उठ ना भाऊ, काम कर, चल, खूप खूप जॉब आहे, कर. एकदा सांगल, 3दा सांगल, 4दा सांगल, नंतर एक लात मारून हाकलून हो बाहेर, दिन कामाचा, है की नाही? असंच बोलल ना, बोलणार का नाही? जर आपण हालणारच नाही, कामच. कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला झटावं लागतं, हालावं लागतं. जोपर्यंत तुम्ही झटणार नाही, हालणार नाही, आपल्याला काहीच मिळणार नाही, है की नाही? कोणतीही गोष्ट. आता विचार करा, अभ्यास विचार करा ना, तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळवायचे, तुम्हाला शाळेमध्ये चांगल्या मार्काने पास व्हायचं, है की नाही? मग आपल्याला जर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचंय तर आपल्याला काय करावं लागेल? चांगला अभ्यास करावा लागेल, है की नाही? आता पहिलं ना ते बोर्डामध्ये, ते 10वी मध्ये यायचे मुलं नाही का, आणि त्याचं मी इंटरव्ह्यू पण ऐकलेले आहे, आणि मग ते सांगायचे, मी 5 घंटे रोज अभ्यास करतो, मी 7 घंटे रोज अभ्यास करतो, मी टीव्ही बघत नाही, मोबाईल मी लांब ठेवलेला आहे, मोबाईलला मी बघत नाही, माझं लक्ष जास्तीत जास्त मी अभ्यासाकडे लावतो, है की नाही? इतकंच नाही, अभ्यासाविषयीच नाही. तुम्हाला माहिती आहे, एक आपल्या भारताची एक खूप उत्कृष्ट खेळाडू आहे, ती बॅडमिंटन खेळते. तिला ऑलिम्पिक्स मध्ये कोणतं गोल्ड सिल्वर मेडल मिळालं होतं ना, ऑलिम्पिक्स मध्ये सिल्वर मेडल तिला मिळालं. तिचं नाव काय? पी.व्ही. सिंधू ना, नाही माहिती तुम्हाला? पी.व्ही. सिंधू नाही का? तर ती अशी पहिली भारतीय महिला आहे की तिला ऑलिम्पिक्स मध्ये सिल्वर मेडल मिळालं. पण तुम्हाला माहिती आहे, ती पण ना, तिचं मी वाचत होतो, तर ती इतकी प्रॅक्टिस करते, तिने पण तिचा मोबाईल
तिचा मोबाईल तर तिच्या सरनी घेऊन टाकला. ती बोलली मीच म्हणजे मी बघायचे पण मग मीच म्हटलं नको, मला हा काय अडखळ नाही माझी प्रॅक्टिस होण्यासाठी, आहे की नाही. आणि तिने ते घेऊन टाकलं आणि ती ती तिच्या सरावावर तिने लक्ष केंद्रित केलं. आणि पियानो आज तिने झटलं, ती हल्ली आणि तिने विचार करा पियानो ते सिल्वर मेडल आपल्या भारतामध्ये अशी पहिली महिला ती बनली की जिला ऑलिम्पिक्स मध्ये बॅडमिंटन मध्ये सिल्वर मेडल मिळाले. आणि आज तुम्हाला माहितीये की तिला करोडो रुपये मिळाले, करोडो ना आपल्या भारत सरकारकडून. आणि जे कंपनीज आहेत आज ती म्हणजे जगामधली असं म्हणता येईल ना की अशी जे खेळाडू असतात ना, जे महिला खेळाडू त्यांच्यापैकी ती सर्वात श्रीमंत खेळाडू. पण विचार करा हे सर्व प्राप्त करण्यासाठी तिला काय करावं लागलं, हलावं लागलं आणि झटावं लागलं. एका जागेवर मांडी बसून पियानो आपल्याला काहीच भेटणार नाही. हालेलुया. जोपर्यंत आपण झटणार नाही, जोपर्यंत आपण हलणार नाही, पियानो आपण काहीच करू शकत नाही. आणि आज या काळामध्ये सर्वात मोठा शत्रू काय माहितीये का अनेकांचा? आपला मोबाईल. अनेक जण मोबाईल मध्ये 4-4 घंटे रोज, असं बोलतात ना, रोज एक माणूस मोबाईल मध्ये कमीत कमी 4 ते 5 घंटे काय करतात, मोबाईल मध्ये घालवतात. 4 ते 5 घंटे. विचार करा तोच वेळ जर अभ्यासामध्ये घालवला असता तर, किंवा तोच वेळ जर तुम्ही बायबल मध्ये घालवला असता तर, हालेलुया, तोच वेळ जर तुम्ही प्रार्थनेमध्ये घालवला असता तर, त्याच वेळेमध्ये जर आपण देवाचा झटून शोध केला असता तर, हालेलुया, तर प्रियानो आपण किती आशीर्वादित झालो असतो, है ना. तर प्रियानो म्हणून हा डिसिजन घेणं, हा निर्णय करणं, हा आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये. मी फक्त तुम्हाला जे देवाचं वचन सांगतं मी ते तुमच्या प्रमुख समोर मांडू शकतो, पण शेवटी काय करायचं आणि काय नाही हे प्रत्येकाच्या वैयक्तिक हातामध्ये. हालेलुया. हा प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक रीतीने निर्णय घेणारे, डिसिजन घेणारे. कारण मी तर काय तुमच्या बरोबर 24 घंटे नसणार, मी नसणारे. ज्यावेळेस तुम्ही 10 घंटे ना मोबाईल घेऊन बसणारे किंवा 10 घंटे तुम्ही टीव्ही समोर बसणार. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, ते 10 घंटे मात्र तुम्ही वेस्ट घातले. आणि तो ते 10 घंटे प्रेशियस होते. ते त्या 10 घंट्यांमध्ये विचार करा यांना, तो देव तुम्हाला श्वास देत होता. त्या देवाने तुम्हाला श्वास दिला, आपल्याला आता पण श्वास देते. हालेलुया, है की नाही. पण कशासाठी हा श्वास दिला? आपल्या जगण्याचा उद्देश काय? तुम्हाला माहिती आहे आपल्या जगण्याचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा उद्देश काय? बाईबलमध्ये येशूला विचारण्यात आलं ना, काय विचारलं? येशू, नियमशास्त्रामध्ये सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा काय आहे? आणि येशूने काय उत्तर दिलं? येशूने उत्तर दिलं, तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया, हालेलुया. मग प्रियानो ही खूप महत्वाची गोष्ट आहे की नाही, की आपण आपला वेळ कसा घालवत आहोत. जसे जगातले लोक मोबाईल मध्ये 5-5 घंटे घालवतात, किंवा काही लोक गप्पा टप्पा मध्ये जे बसले गप्पा मारायला, सकाळी बसले तर संध्याकाळ होईपर्यंत काय समजच नाही करणार. आणि काय गप्पा मारल्या, त्या गप्पा मारून काय मिळालं? त्या गप्पा मारून मिळालं तर काय नाही, मिळालं फक्त शून्य भोपळा, आहे की नाही. आणि या गप्पा मध्ये कधी कधी तर भांडणं पण होऊन जातात. गप्पा मध्ये कधी कधी मारामारी पण होऊन जाते. भेटत तर काय नाही. हालेलुया.
है ना. म्हणून प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण आपला वेळ कसा घालवत आहोत ना. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं प्रियानो ना, की एक जनरल मी तुम्हाला एक मेसेज देते ना, कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, झटावं लागेल आणि हलावं लागेल. हालेलुया, हालेलुया. इवन बायबल सांगतं, आपण एक वचन वाचूया, मत्तेय याचा 7वा अध्याय आणि आपण 7 आणि 8 वचन वाचूया. मत्तेय याचा 7वा अध्याय आणि आपण 7 आणि 8 वचन वाचूया. काय सांगतो बायबल? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. बायबल पण काय सांगतं? मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा ना, म्हणजे ग्रीक भाषेमध्ये त्याचा सीक अँड कीप ऑन सीकिंग. शोधा आणि शोधत राहा जोपर्यंत तुम्हाला मिळणार. ठोका आणि ठोकत राहा जोपर्यंत तुमच्यासाठी उघडण्यात येणार. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की हा बायबलचा सिद्धांत आहे. देवाचं वचन म्हणजे काय? एक लॉ आहे, एक सिद्धांत आहे. हालेलुया. आणि तो सिद्धांत काय म्हणतो? जर तुम्ही झटून शोधलं, जर तुम्ही शोधत राहिला तरच तुम्हाला सापडेल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर ठोकलं आणि ठोकत राहिला तर तुमच्यासाठी काय? दरवाजे उघडण्यात येतील. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती ना, जे लाईट बल्ब असतो, तुम्हाला माहिती लाईट बल्ब, की ट्यूबलाईट तुम्ही बघता, प्रकाश चांगला वाटतोय ना. तुम्हाला माहिती एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं एडिसन. आणि हा व्यक्ती सायंटिस्ट तो शोधत होता कशा रीतीने आपण प्रकाश निर्माण करू शकतो. हे की नाही, तो शोध करत होता की आपल्याला काय ना असा बल्ब आपण काय केला पाहिजे, निर्माण केला पाहिजे. आणि हा जो सायंटिस्ट आहे प्रियानो, हा बल्ब बनवत असताना तुम्हाला माहितीये का, त्यांनी तो 1000 वेळेस, किती, 1000 वेळेस अपयशी ठरला बल्ब बनवायचा. पण 1001 वेळेस ज्यावेळेस आला तो यशस्वी झाला. जे झटतात त्यांना प्राप्त. हालेलुया. कोणती पण गोष्ट मी तुम्हाला म्हणजे आध्यात्मिक गोष्ट घ्या किंवा अभ्यासाविषयी घ्या किंवा तुमच्या कामाविषयी घ्या किंवा कोणतीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये जर यश मिळवायचंय तर आपल्याला झटणं हे गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी कितीतरी माग पण मी तुम्हाला सांगितलं, कितीतरी लोक मी बघतो त्यांचं जीवन गेले. काय केले त्यांनी? दारासमोर बसून गप्पा मारल्या. काय त्यांच्याकडं दाखवण्यासाठी जीवनामध्ये काय केले या 60 वर्षांमध्ये? गप्पा मारल्या. काय केलं या 60 वर्षांमध्ये? वेळ वाया घालवला. प्रियांनो, मला असं वाटतं नाही आपल्यापैकी कुणालाही असं होऊ नये ना, की तुम्हाला काहीतरी एक उद्देश पाहिजे. सर्वात मोठा आपला उद्देश आहे देवाला शोधणं. हालेलुया. तो सर्वात महत्वाचा उद्देश आहे. तो हे सर्वात मोठं आणि पहिलं कारण आहे की देवाने आपल्याला श्वास दिलेला आहे. आमेन. त्याच्याबरोबर तुम्ही शिक्षण करत आहात, खूप चांगलं. तुम्ही नोकरी करत आहात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही बिझनेस करत आहात, चांगली गोष्ट आहे. करा, सर्व करा, चांगलं करा. हालेलुया. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? मेहनत करावं लागेल.
तुम्हाला झटावं लागेल, तुम्हाला हालावं लागेल. जोपर्यंत तुम्ही झटणार नाही, जोपर्यंत तुम्ही हालणार नाही, तुमच्या हातामध्ये असा आपोआप ढगातून काहीच पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो ना, आपला देव ना हा कुणाला प्रतिफळ देतो? जे त्याचा शोध झटून करतात. हालेलुया. आता आपण महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, या जगामध्ये आपण अनेक गोष्टी शोधू शकतो. अनेक लोक पैशाच्या मागे दिवस आणि रात्र लागलेले, अनेक लोक स्वतःला मोठा नेता करण्यासाठी पॉलिटिक्स मध्ये माझं नाव झालं पाहिजे त्याच्यासाठी दिवस आणि रात्र झटत आहेत. काही लोक आपण पाहतो या जगामध्ये झटत आहेत, काहीतरी मी खूप लोकांना बघितलं, तो कुणाला ना किड्यांविषयी इतकी कुतूहल असतं नाही का, हे किडे कसे, मग त्याच्यासाठी ते दिवस आणि रात्र लावतात, त्या किड्यांचा अभ्यास करतात. डिस्कव्हरीवर तुम्ही बघितलं असेल. मग काही लोक माकडांविषयी एकदम दिवाने झालेले. एक बाई आहे ना, तर ती आफ्रिकेच्या जंगलमध्ये जाऊन ते चिंपॅन्झी ना, तिला आता माकडांचीच आई बोलतात सर, म्हणजे तिचं नावच पडलं. ती दिवस आणि रात्र माकडांचा शोध करत आहे. माकडांना काय आवडतं, माकडांना काय पाहिजे, माकडं कसे काही लोक प्रियांनो, काही लोकांना आवडतं की समुद्राच्या खाली जायचं आणि समुद्राच्या खाली जाऊन काय काय अद्भुत गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी आहेत याचा ते शोध करत आहेत. काही लोकांना आवडतं अरे वर आकाशामध्ये काय, स्पेस मध्ये काय आहे ना, याचा ते शोध करत आहेत. आणि प्रियांनो, ते लोक म्हणजे पूर्ण झटून करत आहेत. मला म्हणजे कुतूहल वाटतं नाही का, या लोकांचं ह्या माकडांविषयी किती शोध करतायत, जंगल विषयी किती शोध करतायत ना, ताऱ्यांविषयी किती शोध करतायत, समुद्राविषयी किती शोध करतायत, झाडांविषयी किती शोध करतायत. हालेलुया. आहे की नाही? झाडांविषयी, फुलांविषयी. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पण झटून शोध कराल त्याचं ज्ञान तुम्हाला मिळेल, तुम्हाला प्राप्त होईल, यश पण मिळेल. हालेलुया. पण मला असं वाटतं ना प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, बरं त्या अगोदर एक वचन आपण वाचूया ना, आपण मत्ते याचा 6वा अध्याय आणि 32 वचन. मत्ते याचा 6वा अध्याय आणि 32 वचन. इथं बायबल सांगतं, कारण ही सर्व मिळविण्याची धडपड, सर्व बोला धडपड, धडपड तर करावं लागणार आहे. ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. हालेलुया. तर मी तुम्हाला सांगितलं ना, आज कितीतरी लोक धडपड करत आहेत. कशाविषयी? माकडांविषयी, मुंग्यांविषयी, स्टार्स विषयी, समुद्राच्या खाली काय, फुलांविषयी, झाडांविषयी, वेगवेगळ्या गोष्टींविषयी लोक काय करत आहेत? धडपड करत आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की हे कसं काम करतं. हालेलुया. आहे की नाही? पण माझ्या मनामध्ये विचार आला की खरोखर ज्या देवाने आकाश बनवले, पृथ्वी बनवली, फुलं बनवले, तारे बनवले, सूर्य बनवला, चंद्र बनवले, डायरेक्ट त्याचा शोध करण्यासाठी आपण धडपड केली तर सर्व गोष्टीचं ज्ञान आपोआप आपल्याला मिळत. हालेलुया. आहे की नाही ना? आज लोक कशाविषयी धडपड करत आहेत? माकडं कसे बोलतात. एक बाई, आम्ही व्हिडिओ बघितला, म्हणजे ती माकडी नाही तिच्याजवळ, आणि ती तिच्या मुलीसारखी बनलेली आहे की नाही. म्हणजे इतकं तिचा रोज 8-8 घंटे ती त्या माकडीनी बरोबर घालते हे समजण्यासाठी की माकड कसे बोलतात. आहे की नाही? हालेलुया. मग विचार करा प्रियांनो, जगातले लोक इतकं धडपड करतात माकडं कसे बोलतात हे शिकण्यासाठी, झाडं कशी आहेत हे जाणून घेण्यासाठी,
तारे कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी, आपण जे देवाचे लोक आहेत, ज्या देवाने आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, या जगामधले सर्व प्राणी, सर्व किडे, सर्व काय बनवले, हालेलुया. आपण जर त्याला जर झटून आपण त्याचा शोध केला, हालेलुया, आणि त्याला जर प्राप्त केलं तर किती अद्भुत आहे. आमेन. शेवटी सर्व ज्ञान त्याच्याकडे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात घ्या, हालेलुया, आहे की नाही, की जगातले लोक जगातल्या गोष्टी मिळविण्यासाठी धडपड करतात, पण बायबल सांगतं तुम्हाला आणि मला त्या देवाला शोधण्यासाठी धडपड करायची. आमेन ना. इथं तेच वचन सर्वात पहिल्यांदा आपण वाचलं ना. इथं काय म्हटलं की ही सर्व मिळविण्याची धडपड कोण करतात? परराष्ट्रीय लोक करतात. पण 33 वचनामध्ये म्हटलं तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा. काय सांगतं बायबल? तुम्ही जे देवाचे लोक आहेत, हे जगातल्या लोकांना जाऊ द्या माकडांच्या माग, मुंग्यांच्या माग, ताऱ्यांच्या माग, समुद्राच्या माग, पण तुम्ही मात्र पहिल्याने काय करा? त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा. हालेलुया, हालेलुया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक खूप महत्वाची गोष्ट. हालेलुया. झटायला आपण सर्व गोष्टींमध्ये तुम्ही झटू शकता, पण झटा. हालेलुया ना. प्राप्त करा. पण सर्वात महत्वाची गोष्ट जी प्राप्त करण्यासाठी आपण झटायला पाहिजे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि त्याच्या मागे एक कारण पण मी तुम्हाला सांगतो. देवाला झटून, देवाला शोधण्यासाठी झटणं का महत्वाचं आहे ना. बायबल का सांगते सर्वात पहिल्यांदा तुम्ही देवाला प्राप्त करण्यासाठी झटा. हालेलुया. आज या जगामध्ये आपण पाहिलं ना, जगातले लोक जगातल्या गोष्टी मिळविण्यासाठी झटत आहेत दिवस आणि रात्र. मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हिरे पाहिजे, मला सोने पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला मर्सिडीज कार पाहिजे, मला जमीन घ्यायची आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तर अनेक गोष्टींच्या माग जगातले लोक लागलेले आहेत, धडपड करत आहेत की ह्या जगातल्या गोष्टी त्यांनी काय कराव्या? प्राप्त कराव्या, है की नाही. पण विचार करा प्रियांनो, एक दिवस काय होणार आहे? ह्या सर्व गोष्टी प्राप्त केल्या, एक दिवस तो माणूस मरणार आहे. त्याच्याकडे मोठे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, हिरे, सोने, चांदी. तो किती हिरे त्याच्याबरोबर घेऊन जाऊ शकतो? जे सर्व बंगले बांधले, किती बंगले तो स्वतः बरोबर घेऊन जाऊ शकतो? घेऊन जाऊ शकतो का? नाही. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की एक गोष्ट आहे ही टिकणारी गोष्ट. कशी गोष्ट आहे? एक गोष्ट आहे जी कशी गोष्ट आहे? टिकणारी गोष्ट. तुम्हाला माहितीये का, पैसा हा टिकत नाही. बायबल मध्ये असं म्हटलं ना, पैशाला पंख आहेत आणि तो पक्षाप्रमाणे उडून जातो. कधी काय होईल आणि तो पैसा उडून जाईल तुम्हाला समजणार पण. हालेलुया. जगातल्या सर्व गोष्टी ज्या आपण प्राप्त करणार आहेत प्रियांनो, त्या सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. कशा आहेत? नाश होणाऱ्या आहेत. हालेलुया. पण एकच गोष्ट जिचा कधी नाश होणार नाही. हालेलुया. आणि ती गोष्ट काय? तुमचं देवाबरोबरचं नातं, तुमचं देवाविषयीचं ज्ञान. हालेलुया. तुम्ही जो देव आहे त्याला जे प्राप्त केलं त्याला, हालेलुया, तो देव आता पण आहे आणि नेहमी मेल्यानंतर पण त्याच्या समोर उभं राहायचं. हालेलुया.
बायबल सांगतं सर्वांना एक दिवस त्या देवाच्या न्यायसनासमोर उभं राहावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? त्या देवाच्या न्याय सिंहासनासमोर सर्वांना उभं राहावं लागणार आहे. हालेलुया. आणि तो आपला झाडा घेणार आहे. तो आपली काय बोलतात त्याला, परीक्षा करणार आहे की तू तुझं जीवन या पृथ्वीवर कसं जगलं. मी तुला इतके वर्ष दिले, हे जीवन मी तुला यासाठी दिलं होतं की तू माझा झटून शोध करावा. पण तू तुझ्या जीवनामध्ये काय केलं? पैसा मिळवण्यासाठी. आता बघा, विचार करा लोक की लोक पैसा कमवण्यासाठी किती मेहनत करतात ना, झटतात, आणि मग त्यांना पैसा मिळतो. पण ज्यावेळेस मरतात तो पैसा घेऊन जाऊ शकतो का? पण समय तर किती दिलाय त्याच्या माग, वेळ किती दिलाय, घाम किती गाळलाय. हालेलुया. पण मी असं म्हणत नाही की काम करणं बंद करा, काम करणं चांगलं नाहीये. बायबल पण असं नाही सांगत. मी नेहमी बोलतो, बायबल पण सांगतं आपण काम केलं पाहिजे. बायबल सांगतं जो काम करत नाही त्याने जेवण पण करू नये. देवाने आपल्याला काम करण्यासाठी पण बनवलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व गोष्टीपेक्षा पहिलं स्थान हे प्रभू येशूला आहे. कामापेक्षा, जगापेक्षा, पैशापेक्षा, कोणत्याही माणसापेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा सर्वात पहिलं स्थान प्रभू येशूला. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे या ना, आपण एक वचन वाचूया. आपण जर लूक याचा 12 अध्याय आणि 15 वचन, लूक याचा 12 अध्याय आणि 15 वचन, इथे बायबल सांगतं, आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा. येशू काय म्हणाला त्यांना? सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. बायबल काय सांगत आहे? कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. माणसाचं जीवन प्रियांनो त्याच्या पैशाने बनत नाही. धनवान पण मरणार आहे आणि गरीब पण मरणार. आपल्याला अशी एक गोष्ट पाहिजे की जी आपल्याला मरणातून मुक्त करत. पैसा तुम्हाला मरणातून मुक्त करू शकत नाही. बुद्धी, शिक्षण, आज या जगामध्ये कितीतरी पीएचडी करतात लोक, नाही का? दिवस रात्र एक्सपेरिमेंट करत आहेत, पुस्तकं वाचत आहेत, इतके मोठे जाड, पण ते जाड पुस्तकं वाचून मरणावर विजय मिळू शकत. हालेलुया. मरणावर विजय प्रियांनो फक्त आपल्याला एकच देऊ शकतो, आणि तो म्हणजे ज्या येशूने स्वतः मरणाला हरवलं, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया. ज्याने मरणाला हरवलं तोच येशू आपल्याला जीवन देऊ शकतो. हालेलुया. या जगामधले करोडो रुपये यांना आपल्याला मरणातून मुक्त करू शकत नाही. या जगामधलं सर्व बुद्धी आणि ज्ञान आपल्याला मरणातून मुक्त करू शकत नाही. जीवन केवळ देवापासून प्राप्त. आणि कसं जीवन? सार्वकालिक जीवन. म्हणून येशू ख्रिस्त काय बोलला? मीच जीवनाची भाकर आहे, जो कोणी ही भाकर खाईल तो कधी मरणार. हालेलुया. मीच जीवनाचं पाणी आहे, जो कोणी हे पाणी पिईल त्याला कधी तहान लागणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगातल्या ज्या गोष्टी आहेत, अनेकांना आपल्याला अनेक लोकांना असं वाटतं ना, ही गोष्ट मला भेटली, मला खूप आनंद भेटतो. किती वेळ आनंद माहिती तुम्हाला? ती गोष्ट घेतल्यावर जास्तीत जास्त 2 महिने, कारण 2 महिन्यानंतर ती गोष्ट जुनी होऊन जाते. ती गोष्ट जुनी होऊन जाते. मग तो नवीन बंगला असू द्या, नवीन गाडी असू द्या, नवीन मोबाईल असू द्या, नवीन
कोणतीही गोष्ट असू द्या ना, 3-4 महिने 6 महिने नवीन गोष्टीचा आनंद, नंतर ती जुनी झाली, आनंद निघून गेला, मग काय नाही, हा मोबाईल जुना झाला, आता मला नवीन मोबाईल पाहिजे. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये आनंद नाही, या जगामध्ये जीवन नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्त, हालेलुया, येशू ख्रिस्तामध्ये प्रियांनो जो आनंद आहे, येशू ख्रिस्तामध्ये जे जीवन आहे प्रियांनो, ते सार्वकालिक आहे. कसा आनंद आहे हा? सार्वकालिक आनंद आहे. हालेलुया ना. या जगामधली जी थ्रिल, जगातील गोष्टींविषयीची थ्रिल नष्ट होऊन जाते, कमी होऊन जाते, पण जर तुम्ही प्रभू येशूचा झटून शोध केला, देव नेहमी तुम्हाला काहीतरी नवीन प्रगती करून देईल. देव नेहमी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवेल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती का, देव कधी जुना होत नाही, येशू कधी जुना होत नाही, आणि तो देव आपल्याला पण काय करत राहतो, नेहमी नवीन करत राहतो. म्हणून बायबल सांगतं, जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया, हालेलुया. ओके, शेवटचं वचन आपण वाचूया ना. तर प्रियांनो, आपलं जे जीवन आहे, तुम्ही ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी झटू शकता आणि झटा. फक्त असंच बसू नका, आपले जीवन व्यर्थ आणि वेस्ट करू नका. पण जी सर्वात महत्वाची गोष्ट, जी सर्वात पहिली गोष्ट मिळविण्यासाठी आपण झटलं पाहिजे, ती म्हणजे प्रभू येशू. तो म्हणजे देव. हालेलुया. आणि तो देव पण म्हणतो, जोपर्यंत तुम्ही पूर्ण जीवे भावे माझा शोध करणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला पावणार नाही. हालेलुया, हालेलुया. आता आपण एक वचन वाचूया, शेवटचं वचन वाचूया. आपण जर फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय, फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय, आणि इथं काय वचन आपण वाचूया. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय, आणि आपण 12 पासून ते 16 पर्यंत वचन वाचूया. पण हे जे वचन आहेत त्याला एक हेडिंग दिलेली आहे. ही हेडिंग मी पहिली तुम्हाला वाचून दाखवतो. इथं बायबल सांगतं, ख्रिस्त प्राप्तीकरिता पावलाला लागलेली उत्कंठा. ह्याची हेडिंग काय लिहिलेली आहे? ख्रिस्त प्राप्तीकरिता पावलाला लागलेली उत्कंठा. हालेलुया, हालेलुया. आता विचार करा, हा पाऊल हा कोण आहे? त्याने बायबल मध्ये इथे जवळजवळ 1/3 बायबल पावलाने लिहिलेले, पण इतकं सर्व येशूला पाहून सुद्धा तो बोलत आहे, अजून मला येशूची उत्कंठा लागली. हालेलुया. कारण मी तुम्हाला काय म्हटलं, देव जुना होत नाही, देवामध्ये नवीन हेच काहीतरी. हालेलुया. प्रत्येक क्षणामध्ये तो काहीतरी आपल्याला नवीन दाखवतो. आमेन. आता आपण वाचूया 12 वचनापासून ते आपण 16 पर्यंत वाचूया. बायबल सांगतं, एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले, ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो. तो काय म्हणतो? म्हणून मी येशू ख्रिस्ताच्या मागे लागतो आहे. हालेलुया. कुणाच्या मागे लागत आहे? येशूच्या मागे लागत आहे. हालेलुया. है ना. पुढे काय म्हटलं? पुढे असं म्हटलं प्रियानो, बंधूंनो मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. काय म्हणत आहे? ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण, जे देवाने माझ्यासाठी काय केलेले पाचारण, देवाची योजना माझ्या जीवनासाठी, देवाची काय
योजना, ती योजना पूर्ण करण्यासाठी आणि त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मी काय करतो, मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. आता बघा पुन्हा मी काय म्हटलं, हल्ल्याशिवाय, झटल्याशिवाय, धावल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. आणि इथं पाऊल म्हणते, मी काय म्हणतो, ते बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. धावतो तो, पळते, चालत नाही प्रिय, झटते. हालेलुया. पुढे काय म्हटलं, हेच एक माझे काम. हालेलुया. तो काय बोलतो, माझं काम काय या जगामध्ये? एकच काम आहे की मी येशूला प्राप्त करण्यासाठी मी धावावं, पळावं, त्याचा झटून शोध करावा आणि त्याला प्राप्त करू. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियानो ना, आज मी तुम्हाला देखील सांगतो ना की इथं बायबल सांगतं, तर जेवढे आपण पोक्त म्हणजे प्रौढ आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी. बायबल सांगतं, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रौढ आहात तर काय चित्तवृत्ती ठेवावी, अशी चित्तवृत्ती ठेवावी. काय की मला अजून पुढे जायचंय, अजून मला पुढे धावायचंय, अजून मला येशूला प्राप्त करून घ्यायचंय. हालेलुया. मला अजून येशूचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मला देवाचं कार्य पूर्ण करायचंय. हालेलुया. आणि मग तिथं काय म्हटलं, तथापि आपण जी मजल मारली तिच्या प्रमाणे पुढे चालावे. सर्व बोला, पुढे चालावे. काय करावं, पुढे चालावे. एका जागा बसायचं नाही. आपला विषय हा आहे की एका जागेवर बसून तुम्हाला काहीच मिळणार नाही. मी एका जागेमध्ये बसल आणि सर्व माझ्या हातामध्ये, माझ्या मांडीमध्ये, माझ्या पदरामध्ये आपोआप देव. ठीक आहे, हालेलुया. पण एक गोष्ट मी शिकलो माझ्या जीवनामध्ये की आपल्याला त्याचा झटून शोध केला पाहिजे. तसं ते ऍक्च्युअली खरोखर पाहायला गेलं तर त्याने आपल्याला सर्व फुकट दिलेलं आहे. हालेलुया. पण त्याच्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याचा झटून शोध करणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्याच्या ज्ञानामध्ये वाढतो, ज्यावेळेस आपण त्याचा झटून शोध करतो प्रियांनो, त्या सर्व गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्या सर्व आपल्या मागं यायला लागतात. तुम्ही देवाचा शोध करा आणि ज्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या मागं आपोआप येतील. गोष्टीच्या मागं नका पडू. हालेलुया. देवाच्या मागं पडा, देवाचा झटून शोध करा आणि पहा तुमचे जीवन किती आशीर्वादाने भरून. आमेन. ओके. याच प्रियांनो आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहूया आणि आपण प्रार्थना. याच प्रियांनो आपण सर्वजण मागूया. प्रभूला मागा, प्रभू मला तुझी कृपा दे, प्रभू मला सहाय्य कर, मला तुझा झटून शोध करायचा. प्रभू तुझ्या विषयीचा कंटाळा माझ्या जीवनामधून काढून टाक. तुझ्या वचनामध्ये मला मुळावलेलं, पाया घातलेलं बनव. मला दर्शन दे प्रभू येशू. तुझ्या सानिध्यामध्ये अधिक आणि अधिक वेळ घालवण्यासाठी मला सांगितलं. जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मी धावावं, मर्यादेवरील धावेवरून मी धावत राहावं, मी पुढे जात राहावं, म्हणून तू मला सहाय्य. ओ हालेलुया. यास आपण सर्वजण प्रभूला शरण जाऊया आणि प्रभूला मागूया. प्रभू मला तुझं झटून शोध करणार. ओ राबा खाराबा रियांदाराबा शिबेरियांदाराबा, ओ रियांदाराबा रियांदाराबा. पिता आम्ही धन्यवाद 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 देतो आजच्या वचनासाठी.
पित्या आज तुझं सत्य आम्हाला समजलेले आहे आणि पित्या या सत्याप्रमाणे आज आम्हाला सर्वांना सहाय्य कर, मदत कर की पित्या आम्ही सर्वांनी मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढील गोष्टींकडे लक्ष लावा पित्या आम्ही सर्वांनी तुझा झटून शोध करावा म्हणून तुझी कृपा आम्हाला दे आम्हाला सहाय्य कर आणि आम्हाला मदत कर आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू आज तू आम्हाला तुझ्या वचनामधून दाखवलंस मागा म्हणे तुम्हाला मिळेल शोधा म्हणे तुम्हाला सापडेल ठोका म्हणे तुमच्यासाठी उघडण्यात येईल आणि पित्या आम्हाला सर्वांना सहाय्य कर की पित्या आम्ही तुला शोधत राहावं आम्ही तुझ्याकडे मागत राहावं आम्ही तुला झटून शोधत राहावं म्हणून तुझी कृपा तू आम्हाला सर्वांना दे रा बाबा प्रत्येकाला प्रभू तुझ्या आत्म्याने भरून तुझ्या सामर्थ्याने भरून प्रभू तू चालव आणि प्रभू आमच्या जीवनाविषयीच्या तुझ्या योजना तुझे संकल्प तुझ्या इच्छा पूर्ण कर हालेलुया धन्यवाद 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 देतो पित्या आमची प्रार्थना ऐकलीस आम्ही धन्यवाद देतो सर्व गौरव तुला सर्व सन्मान तुला सर्व महिमा तुला पित्या आज तू प्रत्येकाला आशीर्वादित केलंस आम्ही धन्यवाद ही पूर्ण वेळ पित्या आज तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद येशूच्या नावामध्ये मागतो आमेन